बरोबर बोला. दादा आज आपण फॉर्म दाखल केला तर काय किती जागावर फॉर्म दाखल केला? नाही, आज एका जागेवरती आष्टी जिल्हा परिषद गट आणि आष्टी पंचायत समिती, खंडाळी पंचायत समिती या तिन्ही ठिकाणचे अर्ज दाखल केलेले आहेत. दादा आपण पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आता घड्याळावर सामोरे जातात, तर जे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत आता चिन्ह कसं पोहोचवलं आणि कसे कार्यकर्ते आता कामाला लागले? आमची पाळंमुळं खरं तर घड्याळात रुजलेले आहेत, त्यामुळं नवीन काय वाटायचा काय विषय नाही. भाऊनी जवळपास 15 वर्ष जिल्हाध्यक्षपद सांभाळलं आणि तेव्हा राष्ट्रवादीचा जिल्ह्यात बोलबाला होता आणि आता तालुक्यात पण होईल. मग एकूणच आता म्हणजे पक्ष बदलण्याचं तुम्हाला काय वाटलं कारण पडलं की नाही, पक्ष बदलण्याचं असं काय नाही. आमचे विरोधक त्या पक्षात गेले म्हणून मी आमच्या जुन्या पक्षात आलो. आपण ज्या आष्टी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढून आहात, नेमकं मतदार पुढे जाताना आपण काय विजन घेऊन जाणार आहात? मी गेली 5 वर्षे माझ्या गटासह संपूर्ण तालुक्यात जवळपास 550 ते 600 कोटीचा निधी मी तालुक्यात आणून विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास 3 वर्ष झालं निधी ज्या प्रमाणात यायला पाहिजे होता, विकास कामं ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती ते ह्या गेल्या 3 वर्षात झालेली नाही. आमदार साहेबांच्या फंडातून काय विकास थोडा झाला आहे, परंतु लगेच ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागणार आहे, त्यामुळे त्या ग्रामपंचायतीच्या बॉडीला दाखवावं लागणार आहे की आम्ही गावात काय केलं. हेच विजन असणार आहे आणि जो उर्वरित विकास आहे तोच करायचा आहे. राष्ट्रवादीमध्ये गटबाजी देखील होत असल्यास दिसते सर. नाही, असं काय नाही, राष्ट्रवादीत गटबाजी नाही. उमेश दादा आणि तुमचे संबंध मधल्या काळात दुरावले होते? नाही, अजिबात नाही असं काय. मी माझ्या कामाच्या व्यापामुळे जास्त वेळ देऊ शकत नव्हतो, एवढाच विषय होता. या चहा घेऊ.